हॅलो एव्हरीबॉडी, ओम साईराम. माझं नाव यशस्वी सचिन वाणी. मागील 6 वर्षांपासून 9 लाख किलोमीटर प्रवास फक्त आपल्या लोकांसाठी जे करत आहे, 54 तालुक्यातल्या लोकांशी जे जुडलेले आहे, सखोल ज्ञान भंडार आणि हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेत तरवेज असणारे 1991 पासून ते आजपर्यंत कामातून आपल्या कामातून या समाजाला नवीन दिशा दाखवणे व समाजात स्त्री पुरुष भेद हटविण्यासाठी कार्य करणारे माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे. नमस्ते. नमस्ते आणि थँक्यू यशस्वी. मी तुझा खूप आभारी आहे की तू मला या मुलाखतीद्वारे अनेक नागरिकांशी संवाद साधण्याची संधी तुम्हाला देत आहेस आणि तुझ्या अत्यंत आत्मविश्वासाने ही मुलाखत घेते ते पाहिल्यानंतर मला खरोखर खूप आनंद झालेला आहे आणि खूप छान वाटते की आमची एक छोटी कन्या इतक्या अत्यंत आत्मविश्वासाने आणि धीटपणाने या कार्यक्रमासाठी भाग घेते. मला तुझ्या वडिलांचे अभिनंदन करायचे आहे, सचिनजींचं. त्यांनी आपल्या मुलीला म्हणजे जसं केवळ मुलालाच प्रमोट करतात नाही तर मुलीला देखील त्यांनी खूप चांगल्या रीतीने प्रमोट करतायत, तिला प्रोत्साहन देत आहेत. धन्यवाद. तर चला, आजचा इंटरव्ह्यू बाबांसोबत, ते पण संडे टॉक्समध्ये. फक्त सांगायचं असं की बाबांचा एक बिझी शेड्यूल आहे, ते खूप मोठे आहे, म्हणून आज संडेच्या जागी आपण फ्रायडेला संडे टॉक्स करत आहे. तर चला, आजचा इंटरव्ह्यू बाबांसोबत. नमस्कार. नमस्ते ताई. मी ऐकलेलं आहे आणि आपण ऐकतो की एका सक्सेसफुल माणसामागं कायम एक स्त्री असते. ती स्त्री खंबीर असते व तिच्या साथीमुळं ती एका माणसाला, एका सक्सेसफुल माणसा असं एक लेबल त्याला लावते. पण आज मी इकडं काहीतरी उलटच बघत आहे. ते असं की एका घरगुती गृहिणीला पहिल्या नगराध्यक्षा, लेखिका, उल्लेखनीय आई हे बनवण्यामागं आपल्या बाबांचा हात आहे. तर बाबा, मला सांगा की पहिल्यापणी जेव्हा तुम्हाला आईला नगराध्यक्ष बनवायचं होतं तेव्हा तुम्हाला कोणत्या अशा परिस्थिती होत्या व तुम्हाला कोणत्या कठीणाईचा सामना असा करावा लागला? पहिलं तर यशस्वी, मी तिला काही नगराध्यक्ष बनवलेलं नाही, तिला लोकांनी नगराध्यक्ष बनवलेलं आहे. सौ दुर्गा तांबे माझी पत्नी ही एकतर तिला खूप मोठा सामाजिक वारसा लाभलेला आहे. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांची ती कन्या आहे. ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि तिला खूप सामाजिक गोष्टींची आवड होती. ही गोष्ट खरी आहे की मी पहिल्यापासूनच एक प्रागतिक विचार मानणारा व्यक्ती असल्यामुळे मी तिला कुठेही अडथळा केला नाही. तिला जे वाटेल त्या पद्धतीने ती सामाजिक काम करत होती. लायन्स क्लबमध्ये करत होती आणि महत्त्वाचं म्हणजे मी असेन किंवा राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात की जे तिचे भाऊ आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ती अत्यंत हिरिरीने भाग घ्यायची. ती अत्यंत उत्तम रीतीने आपले विचार प्रगट करू शकते. उत्तम वक्ता ती आहे. तिचं बोलणं तिचं इतकं मनाला भिडणारं असतं की लोकांना तिचं बोलणंही खूप आवडतं आणि त्यामुळे ती शहरामध्ये अत्यंत लोकप्रिय होती. बचत गटाच्या माध्यमातूनही तिने खूप काम केलेलं होतं आणि मुलं मोठी झाली, प्रापंचिक अडचणी, आता मी वैद्यकीय व्यवसायातला असल्यामुळे ते सर्व कमी झाल्यानंतर एक नागरिकांच्याच आग्रहानुसार तिने राजकारणामध्ये पदार्पण केलं आणि लोकांनी तिला एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेस तिला सातत्याने नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. अगदीच. तर हे खूप असं भारी वाटलं हे ऐकून की तुम्ही ते क्रेडिट जे सगळ्यांना वाटतं जे तुम्ही केलेलं आहे तुम्ही ते त्यांना देत आहे आणि ते खरं आहे की ते सोशल लाईफमध्ये खूप असं खूप चांगल्या प्रकाराने ते सगळीकडे असतात म्हणून. आणि खूप छान वाटलं हे ऐकून तुम्ही जसं बोलत आहात त्यांच्याविषयी.
तर आता तुम्ही पॉलिटिक्समध्ये तुम्ही नाशिक मतदारसंघातून निवडून आला आहात, तर तुमचा जो विजय होता तो रेकॉर्ड ब्रेकिंग होता. हे ऐकून असं खूप भारी वाटतं. तर तुम्ही आजपर्यंत जे विकास कामं केलेली आहेत त्याबद्दल काय सांगाल? ताई, माझा जो मतदारसंघ आहे त्याला विधान परिषदेमध्ये ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी किंवा पदवीधर मतदारसंघ म्हणतात. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये अशी तरतूद केलेली आहे की विधान परिषदेमध्ये काही समाजातली जाणती माणसं जावीत यासाठी त्यांनी मतदार निश्चित केलं आहे. आणि त्यामुळे जे पदवीधर आहेत तेच फक्त हा उमेदवार निवडून देत असतात. आणि त्यामुळे मला पदवीधर म्हणजे समाजातल्या सुज्ञ लोकांनी निवडून दिलं असल्यामुळे निश्चितच माझ्यावर या सर्व गोष्टींची काम करताना सातत्याने जाणीव होते की आपण काही वेगळं काम केलं पाहिजे. साधारणपणे हा मतदारसंघ एवढा मोठा असतो की त्यामुळे स्थानिक प्रश्न तिथे फारसे नसतात. आम्ही जे काम करतो ते राज्य पातळीवरची जी धोरणात्मक गोष्टी असतात त्याच्यावर काम करतो. आज मी काम करताना मी 2-3 क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं होतं. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि आजचा जो एक सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे तो बेरोजगारी, तरुणांचा दृष्टीने महत्त्वाचा असलेला तो प्रश्न आहे. तर शिक्षण क्षेत्र हे माझ्या मते खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला एक जगामध्ये आपल्याला पुढे जाण्याची संधीही खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आहे. आणि जगासारखे आपल्याकडे काही खूप रिसोर्सेस नाही. आपल्याकडे तेलाच्या खाणी नाही आहेत किंवा अन्यसुद्धा गोष्टींची खूप अडचणी आहेत. परंतु आपल्या देशाची लोकसंख्या आणि विशेषतः तरुणांची लोकसंख्या खूप मोठी आहे. त्यामुळे जर आपण उत्तम जागतिक दर्जाचं शिक्षण दिलं तर निश्चितपणाने आपला भारत हा जे स्वप्न आपण पाहतो की जगामध्ये अग्रक्रमांकाचं राष्ट्र व्हावं ते निश्चितपणाने सफल होऊ शकतं. तर आपली शिक्षण व्यवस्था उत्तम असली पाहिजे, जागतिक दर्जाची असली पाहिजे. तिथे पुरेसे शिक्षक असले पाहिजे, एक गुणवंत शिक्षक असले पाहिजे, क्वालिटी टीचर्स असले पाहिजे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला शाळांमध्ये, कारण आपण बघतो की ज्या सरकारी शाळा आहेत त्या अनुदानित असतील किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, त्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा पाहिजेत. कारण आज आपण बघतो आहे की जी मुलं चांगल्या घरातली आहेत ती सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जातात. परंतु जी गरीब मुलं आहेत ते तिथं जाऊ शकत नाही, का तिथे फी जास्त असते. आणि आपल्याला त्या शाळांचा दर्जा वाढवायचा आहे की जिथे गरिबांची मुलं शिकतात. आणि ते सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी गेली 10-12 वर्ष सातत्याने शिक्षण क्षेत्रातल्या विविध समस्या मांडल्या. तिथे अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. आणि शिक्षण क्षेत्रात खूप काम मला त्या ठिकाणी करता आलं. अनेक चांगले निर्णय, मग ते शाळांना अनुदान देण्याविषयीचा असेल, शाळेतल्या गुणवत्ता वाढवण्याच्या विषयीचा असेल, असे चांगले निर्णय हे शासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मान्य करून घेतले. दुसरं जे महत्त्वाचं क्षेत्र आहे ते आरोग्य आहे. आत्ताच करोनाची साथ आली आणि ते आपल्या लक्षात आलं की आरोग्य हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि विशेषतः गरीब लोक असतात, सामान्य परिस्थिती असते, त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणे शक्य नसतं, कारण आरोग्याच्या सुविधा खूप महाग होत चाललेल्या आहेत. मग अशा वेळेस आपल्याला त्या सामान्य माणसाला शासनाच्या माध्यमातून त्याचा आरोग्य विमा शासनाने उतरावा यासाठी मी सातत्याने विधिमंडळामध्ये प्रश्न मांडत होतो. आणि हा आरोग्य विमा उतरवण्यासाठी मग त्यात तिथे सातत्याने चर्चा करत होतो. आणि मग त्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. मग आपण त्या ठिकाणी राजीव गांधी जीवनदायी योजना आणली. आणि अशा रीतीने, कारण सामान्य माणसं आपल्याकडे सरकारी दवाखाने आहेत परंतु ते पुरेसे नाही आहेत. आणि सामान्य लोकांचा दुर्दैवाने तिकडे जाण्याचा कलही खूप कमी आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यामध्ये सामान्य लोकांना, गरीब लोकांना तिथे आरोग्य विम्याच्याद्वारे दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी आरोग्य विम्याची खूप गरज होती. आणि तसा आरोग्य विमा राज्य शासनाने आणला. राजीव गांधी यांच्या नावाने ती योजना सुरू झाली. आज तीच योजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने चालू आहे. आणि त्याचा खूप मोठा फायदा सामान्य लोकांना झाला. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रामध्ये बाकीचे जे प्रश्न असतात, तिथे कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न असतात. डॉक्टरांवर आणि पेशंट यांच्यामध्ये अनेक वेळेस वादविवाद निर्माण होतात.
तर त्यासाठी सुद्धा योग्य ते कायदे करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. हॉस्पिटलच्या ज्या काही समस्या असतात त्यांना खूप अनेक अनावश्यक सर्टिफिकेट्स गोळा करावे लागतात, त्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत केली. जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह गावोगाव जाऊन काम करतात त्यांच्यासाठी कायदे सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला. तर अशा अनेक आरोग्याच्या दृष्टीने काम करण्याचं मला त्या ठिकाणी काम करता आलं. जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांसाठी खऱ्या अर्थाने आपल्याला चांगलं औद्योगिक धोरण राबवणं खूप गरजेचं आहे. या तरुणांसाठी स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, त्यांना चांगल्या जॉब्स मिळवण्यासाठी औद्योगिक प्रगती झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सातत्याने ही मागणी केली. ती अद्यापही पूर्ण झालेली नाही, परंतु त्या दृष्टिकोनातून बेरोजगारी कमी करण्यासाठी एक स्वतंत्र अशी यंत्रणा राज्यामध्ये असली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि ते जे काही प्रॉडक्ट तयार करतात त्या प्रॉडक्टला मार्केटसुद्धा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे. तर त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. ते साधारण मी हे प्रमुख क्षेत्र सांगितले. याशिवाय जे जे प्रश्न त्या ठिकाणी येतात, विशेषतः जे आपल्याकडे दिव्यांग मुलं असतात त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा सतत आम्ही आग्रही राहिलो. त्यांचेही प्रश्न सातत्याने लोकांपुढे मांडत राहिलो. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा शासनाने स्वतंत्र एक विद्यापीठ निर्माण करावं अशी मागणी सतत आपण त्या ठिकाणी केली. पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं अहमदनगर, नाशिक या ठिकाणी चांगले उपकेंद्र व्हावेत त्यासाठी प्रयत्न केले. त्यांना शासनाच्याद्वारे विनामूल्य त्या ठिकाणी जागा मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आणि त्यामध्ये यश देखील त्या ठिकाणी मिळालेलं आहे. पण बाकीचेही तात्कालिक जे प्रश्न असतात, शेतकऱ्यांचे प्रश्न असतात किंवा अन्य प्रश्न असतात ते सुद्धा आम्ही सातत्याने तिथे मांडत असतो. अगदीच. तर शिर्डीमध्ये सध्या ट्रस्ट बॉडीची खूप जास्त अशी चर्चा सुरू आहे. मग तुम्हाला तर माहितीच असणार की ट्रस्ट बॉडीमध्ये कोण कोण आहे. मला माहिती असण्याचं काही कारण नाही. मी आमदार आहे. मी काही शासनाचा तिथे शासनामध्ये मी नाही आहे, म्हणजे त्यामुळे मला कल्पना नाही आहे. परंतु काही त्या ठिकाणी ट्रस्ट आले पाहिजे. ते ट्रस्ट मंडळ किंवा विश्वस्त मंडळ लवकरात लवकर व्हावं. शासन त्या ठिकाणी करतायत योजना. चांगले लोक त्या ठिकाणी जावेत, ज्यांना खऱ्या अर्थाने म्हणजे साईबाबांचं जर आपण चरित्र पाहिलं, साईबाबा कोण होते याच्याविषयी लोक वाद घालतात आणि खरं हे वाद निष्फळ आहेत. साईबाबा हिंदू होते का मुस्लिम होते यापेक्षाही या देशातल्या किंवा परदेशातल्या सुद्धा भोळ्या भाबड्या लोकांनी त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा साईबाबांवर आहे. साईबाबा महारोग्यांची सेवा करायचे, साईबाबा गरिबांसाठी अन्नदान करायचे. तर साईबाबा एक खूप मोठं एक दैवी पुरुष होते. तेव्हा त्यांनी जो जीवनमार्ग घेतला होता तो जीवनमार्ग अनुसरण्याची ज्यांची शक्ती आहे, सामर्थ्य आहे, अशाच लोकांची त्या ठिकाणी निवड व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. अगदीच. तर आता शिर्डीमध्ये खूप असं मला असं वाटतं की आपल्या ट्रस्ट बॉडीमध्ये जसे थोडे असे नावं कळलेले आहे तर त्याच्याने असं कळतं की जी अशी लिस्ट आहे त्याच्यात खूप असे कमी 2-3च नावं आहे जे स्थानिक लोकांचे आहे. तर बाबा तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यात स्थानिक लोकांचं जास्त असे थोडेसे 2-3 नाही पण थोडे त्याच्यापेक्षा जास्त असे स्थानिक लोक त्याच्यात पाहिजे का नाही? कारण घरचे प्रॉब्लेम्स हे ते बऱ्यापैकी जाणतात व ते डीपमध्ये जाऊन त्यांना ते रूट्सलाच उकडून काढतील की प्रॉब्लेम समजून घेतील ते. तू साई संस्थांचा फारच काळजी वाहतेस. मला त्याबद्दल आनंद होतो आहे की साई संस्थान जे साईबाबांच्या नावाने शिर्डीमध्ये निर्माण झालेलं आहे ते आता जगात विख्यात झालेलं आहे. मी पाहतो की सगळ्या भारतातून भाविक येतात आणि त्यांची श्रद्धा पाहिल्यानंतर म्हणजे एखादा नास्तिक मनुष्यसुद्धा आस्तिक होईल एवढं त्या सर्व भाविकांची श्रद्धा आपण पाहतो. तेव्हा ही संस्थान किंवा हे विश्वस्त मंडळ हे यासाठी असतं की त्या येणारा तो जो भाविक असतो त्याला आल्यानंतर तिथे एक अत्यंत प्रसन्न आणि चांगल्या वातावरणामध्ये
साईबाबांचं दर्शन घेता आलं पाहिजे. त्याला एक छान त्याच्या सगळ्या प्रकारचं त्याला कुठली गैरसोय राहता कामा नये. त्याच्या सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी काळजी घेण्यात आली पाहिजे. हे खऱ्या अर्थाने विश्वस्त मंडळाचं प्रामुख्याने काम आहे. आणि त्या माध्यमातून आज आपण बघतो की साईबाबांचे जे भक्त आहेत ते साईबाबांच्या भक्तीसाठी कितीही काही दान द्यायला तयार असतात. हे सगळं म्हणजे मला तर खूप आश्चर्यकारक वाटतं. मी खूप जास्त धार्मिक नाही आहे, परंतु मी जेव्हा साईबाबांना बघतो किंवा साईबाबांच्या भक्तांना बघतो तेव्हा त्या भक्तीबद्दल मला नितांत आणि प्रचंड असं माझ्या मनामध्ये आदर आहे. आणि मग त्या भक्तांना जे काही ते त्या ठिकाणी इतक्या मोठ्या देणग्या देतात त्याच्या माध्यमातून साईबाबांनी ज्या सामान्य माणसाची सेवा केली होती, गरीब माणसाची सेवा केली होती, त्या गरीब माणसाच्यासाठी तिथे चांगलं आरोग्याचं एक मोठं केंद्र व्हावं, तिथे गरीब कुटुंबातल्या मुलांना उत्तम दर्जेदार जागतिक दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी आणि तिथे येणारा भाविक हा त्याला तिथे एक आध्यात्मिक अशा प्रकारचं वातावरण व्हावं, एक मोठं आध्यात्मिक केंद्र त्या ठिकाणी निर्माण व्हावं, अशा प्रकारच्या सुविधा होणं गरजेचं आहे. हे सगळं करण्याचं तू म्हणतेस ते एकदम खरं आहे. शेवटी तिथं राहणारा जो स्थानिक नागरिक असतो त्या भावना त्या साईबाबांच्याशी जुडलेल्या असतात, त्यांना तिथले स्थानिक प्रश्न माहिती असतात, तर त्यांना योग्य प्रतिनिधित्व, मी म्हणणार नाही की सगळेच तिथं असले पाहिजेत, त्यांना योग्य ते प्रतिनिधित्व निश्चितपणाने मिळालं पाहिजे. अगदीच. तर मी असं ऐकून आहे की टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इतकी मोठी ही शिक्षण व्यवस्था सांभाळता, तर तुम्हाला काय वाटतं ही टेस्ट कुठपर्यंत योग्य आहे, कुठपर्यंत अयोग्य आहे, आणि हे नक्की काय प्रकरण आहे? प्रकरण काही नाही येत आहे. कसं आहे, आपण शिक्षण हक्क कायदा केलेला आहे. शिक्षण हक्क कायदा म्हणजे सर्व मुलांना, म्हणजे 8वीपर्यंत जरी तो असला तर त्याचा हेतू हा आहे की सर्व मुलांना, तो गरीब कुटुंबातला मुलगा आहे का मुलगी आहे हा भाग न घेता, कारण मी मगाशी सांगितलं की शिक्षण ही आपलं सामर्थ्य आहे. शिक्षणाच्याच बळावर आपण जगामध्ये नंबर 1चं राष्ट्र बनू शकतो. तेव्हा ती शैक्षणिक दर्जा हा जागतिक दर्जाचा असला पाहिजे. तिथली शिक्षण व्यवस्था ही जागतिक दर्जाची असली पाहिजे. आणि मग त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिक्षक हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. तेव्हा गुणवत्तापूर्ण शिक्षक, क्वालिटी टीचर ही त्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये एक मांडलेली संकल्पना आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी त्या गुणवत्ता पात्र शिक्षक त्यासाठी देण्यासाठी TET, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट नावाने टेस्ट सुरू केली, आणि ती कंपल्सरी आहे. ती त्या कायद्यातच त्याची तरतूद आहे. तर ती TET पास होणे आवश्यक आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये आक्षेपार्ह काही नाही आहे. शेवटी आपल्याला सामान्य, मी सांगितलं की मुलांना दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर दर्जेदार शिक्षकही हवा, आणि त्यामुळे त्या TETमध्ये काही अयोग्य असं मला वाटत नाही. अगदीच. तर मी सांगू इच्छित आहे की आता मी संगमनेरमध्ये खूप अगदीच 6-7 वेळेस आलेली आहे, आणि दरवेळेस बघते तर इकडे खूप फ्रेश वाटतं. इकडं सगळं पोल्युशन इतके नाही, इतकं ग्रीनरी आहे सगळीकडं. तुमची बाजारपेठ पण खूप चांगली आहे, खूप सगळं चांगलं आहे. पण अशी खंत अशी बाबा की जेव्हा मी इकडं आले तेव्हा मला 5-10 मिनटं असं थोडं लेट झालं. त्याचं कारण रोड सगळं खूप चांगलं, पण ज्या वाहनात मी आले त्याच्यावर जेव्हा मी येत होते तेव्हा खूप अशी धडपड चालू होती. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही इतकं सगळं जे सुधरवलेलं आहे, इतकी चांगली बाजारपेठ, सगळं भारी, इकडची व्यवस्था वगैरे सगळं भारी, पण रोडच अशी का? ताई, आता तुलाही माहिती आहे की एकतर आता कोरोनामुळे गेली 2 वर्ष झाली, म्हणजे विशेषतः सध्याच्या पुरतं बोलायचं तर रस्ते तर म्हणजे विशेषतः आम्ही सत्तेत येऊन तर 2च वर्ष होत आहेत, आणि त्या 2ही वर्षामध्ये कोरोनाचं खूप संकट होतं, आर्थिक सर्व काही डबघाईला आलं होतं. पण आपण जर पाहिलं, आता मी काय खूप राजकीय चर्चा करत नाही, आणि तुझ्या देखत राजकीय चर्चा करणं योग्य नाही आहे, परंतु मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने रस्त्यांची दुरुस्ती म्हणा, रस्त्यांचं त्या ठिकाणी अत्यंत हेळसांड त्या ठिकाणी झालेली, आणि मग आता त्यामुळे रस्ते हे खराब होत गेलेले आहेत. परंतु आता आपण खूप मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आता
तो जो काही तू ज्या रस्त्याने आली तो कोलार घोटी रस्ता आहे, त्याचं रुंदीकरण, त्याचं मजबूतीकरण याचं काम सुरू झालेलं आहे. ते थोडंसं अकोल्याच्याकडून सुरू झाल्यामुळे तुला तो रस्त्याचा त्रास झाला असेल, तू पाहिला असेल. पण आल्यानंतर तुला शहरात आल्यानंतर लगेच तिथे कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी मोठा पूर्ण झालेला आहे. शहरातला आता हा महत्त्वाचा रस्ता जो आहे तो सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीने आपण करतो आहे. त्याचं नामदार बाळासाहेब थोरात जे इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ते कामसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. अर्थात या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सध्या परिस्थिती खूप प्रतिकूल आहे आर्थिकदृष्ट्या, तेव्हा आपण काही विषयांना जास्त प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे आपण कशाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे की जे निळवंडे धरण पूर्ण झालेलं आहे त्याचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठी मग बाळासाहेब थोरातांनी त्याला अधिक प्राधान्य दिलं आणि ते पाणी त्याच्यासाठी सुद्धा कालव्यांची कामं वेगाने चालू आहे, त्यालाही मोठा निधी दिलेला आहे. आणि रस्तेसुद्धा तू पुढच्या वेळेस येशील तेव्हा तुझ्या पोटातलंही पाणी हलणार नाही अशी मी तुला गॅरंटी देतो. अगदीच. तर जसं आमच्या आमच्या नगर मनमाड रोडचं मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की तोही असं ह्यासारखा आहे व तो आता तुम्ही एक रिक्वेस्ट म्हणून फक्त तुम्हाला सांगू इच्छित आहे की तिकडचाही रोड असाच आहे, पण तिकडे हे आता अगदीच होणारही आहे. तर आपण थोडासा आता एक टिल्ट घेऊन टाकू. तो असा की मी मागच्या वेळेस जेव्हा संगमनेरमध्ये आले तेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते आईचा. तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूप असा हसरा चेहरा होता त्यांचा. व जिकडे मी फोटोज बघते सगळ्यांचे तुमच्या फॅमिलीचे, तेव्हाही तुम्ही खूप अशी मोठी फॅमिली आहे आणि हसरे चेहरे आहे तुमचे, ग्लो असतो तुमच्या ह्याच्यावर. आणि जो तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर असतो दुसऱ्याने त्याला बघितल्यावर तो अजून खुलून येतो की हा बुवा खूप भारी अशी फॅमिली. तर तुम्ही आणि आई हे इतके असे वाटत नाही की तुम्ही खूप वयस्कर आहात, तुम्ही जुन्या विचारांची आहात. अगदीच असं वाटतं की तुम्ही आपण बोलू नाही शकत की तुम्ही असे एकदम यंग आहात. तसं हे मला असं वाटत नाही तुम्हाला बोलावं, पण असं वाटतं की तुम्ही त्या विचारांचे आहात. तुम्ही एक यंग विचाराचे आहात की फ्रेश ग्लो पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर वगैरे. तर सगळे हसत खेळत असतात, तुमची फॅमिली खूप मोठी आहे. आणि खरं तर पॉलिटिक्सच्या बॅकग्राऊंडमध्ये बघितलं तर कितीतरी फॅमिलीज असे असतात, भाऊ हे वेगळे होऊन जातात. पण तुमच्या फॅमिलीमध्ये असं गेलं तर असं तो विचारच बदलून जातो की असं काही आहेच नाही बा. तर ह्या मागचा राज काय? ताई कसं आहे की आपण जीवनामध्ये नेहमी एक स्वतःची एक चौकट आखून घेतली पाहिजे, नैतिकतेची चौकट. आणि मग ती जर आपण आखून घेतली आणि आपण नेहमी लोकांशी प्रेमाने वागत राहिलो तर मग आपण नेहमी आनंदी राहतो. कारण आपलं एकतर काही आमच्या म्हणजे आता परिवाराचं मी स्वतःबद्दल सांगणं अधिक चांगलं राहणार नाही. एक तर आमचे कौटुंबिक घरातलंही वातावरण अतिशय मोकळं आहे. मी सांगितलं की मी सर्जन आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे मला हे सर्व मानसिक आरोग्याचं महत्त्व कळतं. तर कुटुंबामध्ये सुद्धा एक आनंदी, ज्याला आमच्याकडे सर्वांना फ्रीडम आहे, मुलांनासुद्धा फ्रीडम आहे, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. कुणी राजकारणात करतो, मोठा मुलगा सत्यजित प्रदेशचा अध्यक्ष आहे, धाकटा मुलगा जो आहे तो डॉक्टर आहे, तो सुद्धा अतिशय चांगला खूप यशस्वी असं तो मोठं हॉस्पिटल त्यांनी केलं. SMBT ट्रस्टचा तो प्रमुख आहे, तिथे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं. तेव्हा एकंदरीत सर्व फॅमिलीमध्ये एक आम्ही फार जास्त अपेक्षा न ठेवता आपण लोकांचे, आता राजकारणात आपण आहोत आणि निस्वार्थी भावनेने लोकांची सेवा करत राहणं, काम करत राहणं, मला असं वाटतं की ही भावना मनामध्ये जेव्हा असते तेव्हा फार काही ताणतणाव निर्माण होण्याची काही कारणं नसतात. तर याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकणार नाही. तर आम्ही सर्वजण आनंदी आहोत, कारण आम्ही काही खूप जास्त मोठ्या अपेक्षा ठेवत नाही. जे काय आपल्याला प्राप्त झालेलं आहे आपण मिळवायचा प्रयत्न करायचा खूप काही, परंतु त्यासाठी हाव धरायची नाही किंवा त्यासाठी हावरटपणा करायचा नाही. त्यामुळे आनंदी राहतो असं मला वाटतं. अगदीच.
तर मी एक सांगते की जसं तुम्ही तुमच्या फॅमिलीला एक फ्रीडम देता, त्याच्याने असं वाटतं की तुम्ही खूप यंग विचाराचे आहात. तर हां, एक छोटासा प्रश्न असा की तुमच्या आणि आईच्या असा जीवनातला असा एक क्षण सांगा, कोणताही, कशाच्याबद्दलचा? कशाचाही. आता जीवनातला तो प्रश्न. चालेल, जाऊ द्या. चला, खूप क्षण आहेत. आम्ही खरं म्हणजे आता लग्नालाही आमच्या खूप वर्ष झालेली आहेत. 81 साली लग्न झालं. एक 40 वर्ष झाली ताई लग्नाला. परंतु देखील आमचं सहजीवन अतिशय आनंदी राहिलेलं आहे आणि त्यामुळे छान जीवनात कधी असं फार दुःखाचे प्रसंगही आले नाही आणि अतिशय आनंदी जीवन आम्ही जगतो. तेव्हा प्रत्येक क्षणच हा अतिशय वेगळा असल्यामुळे त्याच्यामध्ये असं वेगळं पण मला काही आता लगेच सांगता येत नाही, पण एक खूप चांगलं सहजीवन आमचं आहे. थँक्यू. तर जसं आज तुम्ही एका मोठ्या पदावर आहात, तुम्ही जसं तुमच्या विकास कामं सांगितले, तसं त्याच्याने असं वाटतं की जे तुम्ही मागच्या याच्यात केलेलं आहे, जर मी ते आत्ता बोलायला लागले तर ते इतकं मोठं होईल की उद्यापर्यंत ते संपणार नाही. आणि खरंच मागच्या ह्याला बघून पण आता असं वाटतं की तुम्ही पुढे खूप चांगले कामं कराल व तुमच्या मुलंही खूप चांगले कामं करतील. तर बाबा, खूप छान वाटलं तुमच्याशी मिळून, तुमचे विचार ऐकून खूप छान वाटलं. तर एक अशी छोटीशी विनंती की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटलं, तुम्ही फक्त एक ऑटोग्राफ आणि तितकं लिहून द्याल. चालेल. तर चला, पुढच्या संडेला भेटूयात कोणाला तरी. तोपर्यंत ओम साईराम. धन्यवाद यशस्वी. तू म्हटलीस की मला तुझ्याबद्दल काय वाटलं. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटला, आनंद वाटला. काय आपली समाज व्यवस्था जी आहे या देशातली, आपण नेहमी एका महासत्ता वगैरे असं बोलत असतो, परंतु आपण पाहिलं तर गेल्या 1000 वर्षामध्ये आपण पहा की आपण अनेक वर्ष परक्यांच्या गुलामगिरीमध्ये राहिलो. कारण एक चांगली समाज व्यवस्था आपण निर्माण करण्याकडे कमी लक्ष दिलं. आपली मुलं खूप हुशार आहेत, आपण बुद्धिमान आहोत, भारतीय माणसं फार बुद्धिमान आहेत, भारतीय माणसं खूप कष्टाळू आहेत, प्रचंड क्षमता आपल्यामध्ये आहे. आज जगामधल्या अनेक आपण बघतो की परवा सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे चेअरमन झाले, किंवा सुंदर पिचाई हे गुगलचे CEO आहेत. जगातला सर्वात हायेस्ट पेड CEO तो आहे. तर कालच मी वाचत होतो की अमेरिकेमध्ये स्पेलिंगवर काही स्पर्धा घेतली जाते. यशस्वी, तुला सांगतो त्यातले 90% भारतीय होते. ही आपल्याला कितीतरी अभिमान देणारी गोष्ट आहे. परंतु या निमित्ताने मी तुला सांगेल, तुझ्या पिढीतल्या लोकांना सांगेल, हे तेव्हा शक्य होईल की आपण आपले विचार हे विशाल ठेवले पाहिजे. आपण संकुचित विचार करता कामा नये. आज दुर्दैवाने आपल्या देशामध्ये संकुचित विचार आणि द्वेष ह्या भावना खूप पसरवतात. माणसामध्ये द्वेष निर्माण करणं. तू शिर्डीहून आलेली आहे, साईबाबांच्या पवित्र ठिकाणून आलेली आहे. तर मी या निमित्ताने तुला हेच सांगेन की तू नेहमी प्रेमाचा प्रसार कर. लोकांनी एकमेकांवर प्रेम करावं, द्वेष करू नये आणि संकुचित भावना ठेवून चालणार नाही आपल्याला. अंधश्रद्धा, जातीयता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता याने आपलं राष्ट्र कधीच बळकट होऊ शकणार नाही. आपल्याजवळ सर्व काही आहे. मी सांगितलं की आपण खूप बुद्धिमान आहोत, आपण फार कष्टाळू आहोत, पण आपण कुठल्या चक्रात अडकलेलो आहोत आणि या चक्रात कुणी अडकवलेलं आपल्याला. याचा तरुण पिढीने, तुझ्यासारख्या पिढीने विचार केला पाहिजे. हे चक्रव्यूह भेदण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या भारतीय माणसाच्या पायातले साखळदंड बनवून टाकलेल्या आहेत, मग त्या रूढी परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, जातीयता असेल, हे सर्व धर्मांधपणा असेल, हे सगळं तोडून टाकल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारतातला तरुण आणि तरुणी ही जग जिंकण्यासाठी सिद्ध होऊ शकते आणि त्यावेळेस भारत हे जगातलं एक अत्यंत महान राष्ट्र बनेल. एवढंच मला तुला या निमित्ताने सांगायचं आहे आणि म्हणून आपण हा संदेश घ्यावा असे मला वाटतं. आणि तू नव्या पिढीतील एक अत्यंत आत्मविश्वास असलेली, बुद्धिमान अशी मुलगी आहेस. त्यामुळे तुला भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला.
तू म्हटले की तुमचे यंग विचार आहेत, ठेवलेच पाहिजे. माणसाने विचार हे तरुणच असले पाहिजे, कारण बदलत्या विचारांबरोबर आपण जुळवून घेतलं तरच आपण जगामध्ये पुढे जातो. थांबला तो संपला असं जे म्हणतो आपण, ते विचारांच्या बाबतीमध्ये. जो विचारांच्या कुठेतरी चुकीच्या विचारांच्या याच्यामध्ये अडकून राहतो, तो समाज कधीही प्रगती करू शकणार नाही. धन्यवाद. थँक्यू. ओम साईराम. अगदीच. साईबाबांच्या आशीर्वाद घेऊन तो आली, तो आभारी आहे तुझा. धन्यवाद. धन्यवाद.